आज तारीख 15 जुलै रात्रीपासूनच खूप जोरदार पाऊस पडत होता आणि या पावसामुळे काय झालं की आमच्या गावाच्या जवळच असणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक मोठं फणसाचं झाड आहे, ते मुळासकट उन्मलून आहे, ते विजेच्या तारेवरती पडलं. तर हे खूप जुनं झाड होतं. मग काय सर्वांना सांगण्यात आलं की बाबा आज 9 वाजता गावचं आहे. मग त्या ठिकाणी सगळेजण, महिला पुरुष सगळेजण जमा झाले आणि ते फणस आहे ते बाजूला करण्यामध्ये सर्वजण कामाला लागले. गावसाचं काम म्हटलं तर कधी मागे न राहणारे आमचे सुनील दादा आणि आनंदबाबा यांनी कुऱ्हाडीने पटापट त्या फांदी तोडण्यास सुरुवात केली आणि काही लोकांनी ती फान आहे ती तारेवरती पडू नये म्हणून ओढण्यास सुरुवात केली. तर अशा प्रकारे हे फणस आहे ते बाजूला करण्यात आलं. आणि इकडे आमची शिर्की आई आहे ती टेन्शनमध्ये होती, कारण का तिच्या घरावरची तार आहे ती वाकलेली होती आणि तिची लाईट आहे ती पूर्णपणे बंद झालेली होती. तर लाईट सर्वांचीच गेलेली होती. थोड्याच वेळामध्ये वायरमॅनसुद्धा आले आणि त्यांनी पोलावरती चढून पटापट वायर जॉईन केल्या. त्यांना गावातील सर्व मंडळींनी सुद्धा मदत केली. एकूण चौघांची टीम आली होती. बाजूला असणाऱ्या शिर्की आईची जी वायर तुटली होती ती सुद्धा त्यांनी जॉईन करून दिली. इकडे तुम्ही बघू शकता भारजा नदीला अक्षरशः महापूर आला होता. सकाळी 8 वाजता नदीच्या बाहेर आलेलं पाणी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होतं. दुपारी 1:30 वाजता जेवायला गेलेली माणसं पुन्हा 2:30 वाजता जमा झाली आणि पुन्हा दुसऱ्या कामाला सुरुवात झाली. कोणी माती उचलतंय, कोणी दगड उचलतंय. अशा प्रकारे गावसं आहे ती संध्याकाळी 5:30ला संपली आणि प्रत्येकजण आपापल्या घरी गेलं. तर सर्व तरुण वयस्कर सगळेजण या गावसाईसाठी आलेले होते. गावसाई संपून मी घरी आलो आणि पाहतो तर काय दुसरं काम माझी वाटच पाहत होतं. तर घरामध्ये येणारी नळाची पाईपलाईन आहे ती तुटलेली होती. पटापट जाऊन मी मेन लाईन बंद करून आलो. त्यानंतरला पूर्ण पाणी गेल्याच्या नंतरला पुन्हा पाईप जॉईन केला. अशा प्रकारे आज पूर्ण दिवस आपला गेला होता.